नाही, मी तर आशीर्वाद देणारच आणि सर्वांना सदिच्छाच देणार आहे. मला जर स्मिता वाघे माझ्या पाय धरायला आले तर मी म्हणलं त्याला सदिच्छा देईल, तुला शुभेच्छा. राजकारणामध्ये मन मोकळं असावं लागतं, कोतं असावं नाही लागत. हे अजित पवारवर टीका करून मी राजकीय माणूस आहे. माझी उंची जी आहे ती अजित पवारवर टीका करणे इतकी आहे, ह्याची इतकी नाही आहे गल्लीत. आणि माननीय शरद पवार साहेबांनी 2 डिसेंबरला एक स्टेटमेंट केलं की या ठिकाणी नाथाभाऊंचा डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला घेऊन त्यांनी परवानगी दिली तरच ते निवडणुकीला उभे राहतील. हा मी नव्हतं सांगितलं, माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं. आज वृत्तपत्रामध्ये आमचे NCPचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मार्गदर्शक सतीश अण्णा पाटील यांचं स्टेटमेंट मी वाचलं आणि त्या स्टेटमेंट हे मला वाटतं गैरसमजाच्या आधारावर केलेलं स्टेटमेंट आहे. कारण त्यांनी जर वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना पूर्ण माहिती मी दिली असती. पण अपूर्ण माहितीच्या आधारावर त्यांनी केलेल्या त्या स्टेटमेंटमुळे उगाच गैरसमज होऊ नये यासाठी मी आपल्या माध्यमातून हे सांगतो आहे की मुळामध्ये माझ्या हार्टचा प्रॉब्लेम हा 4 महिन्याआधी झाला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये माझे 2 ब्लॉकेज अजून शिल्लक आहे, ते काढायचे आहे, त्याचं ऑपरेशन आता करायचं आहे. आणि त्याबरोबरीला नंतरच्याही कालखंडामध्ये माझी इच्छा होती की मी उभं राहिलं पाहिजे, म्हणून मी परत 1-1.5 महिन्यापूर्वी थेलियम टेस्ट केली आणि थेलियम टेस्ट करून डॉक्टरांचे सल्ला घेतले की मी उभं राहू शकेल की नाही राहू शकेल. आणि डॉक्टरांनी त्या टेस्टच्याद्वारे सांगितले की तुम्हाला या ठिकाणी हा ताण सहन होणं शक्य नाही आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी BP किंवा अन्य प्रॉब्लेम्समुळे एवढा लोड तुम्हाला सहन करता येणार नाही. त्यामुळे निवडणूक उभं राहण्यास त्यांनी अनुकूलता नाही दाखवली. आणि हाच विषय ज्या दिवशी माझी थेलियम टेस्ट झाली आणि माझे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आले त्या दिवशी माननीय जयंतराव पाटलांना आणि माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर 1.5 महिन्यापूर्वी मी घातलं मी उभा राहू शकत नाही. आणि माननीय शरद पवार साहेबांनी 2 डिसेंबरला एक स्टेटमेंट केलं की या ठिकाणी नाथाभाऊंचा डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला घेऊन त्यांनी परवानगी दिली तरच ते निवडणुकीला उभे राहतील. हा मी नव्हतं सांगितलं, माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं. म्हणजे त्या कालखंडामध्ये त्याच्यानंतरही काही 1.5 महिन्यात भरपूर घटना घडल्या. त्या घटना घडत असताना माझ्या त्या 139च्या संदर्भामध्ये काही प्रॉपर्टी जप्त झाली किंवा त्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले. नंतर माझ्या मिसेसचं सुद्धा ज्यावेळेस थेलियम टेस्ट केली, थायलियम काय म्हणतात, चेस्ट टेस्ट केली तर तिला पण 2 ब्लॉकेज आहे. म्हणजे त्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे त्याचं तातडीनं ऑपरेशन करणं गरजेचं आहे असंही डॉक्टरांनी सूचित केलं. एकंदरीत हे सगळे विचार पाहता मेडिकल माझं, माझ्या बायकोचं हे सगळं पाहताना माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर हे वारंवार घातलेलं आहे. आणि पवार साहेबांना याची स्पष्ट कल्पना दिली होती की हे सगळं वातावरण पाहत असताना मला आता निवडणुकीला उभं राहणं शक्य नाही. आणि पवार साहेबांनी 2 डिसेंबरला तसं सूचितही केलं. अगदी 4-5 दिवसापूर्वी ज्यावेळेस इथे बैठक झाली तर या बैठकीतही मी सांगितलं की मला आता शक्य नाही. त्यावेळेस काही रक्षाताईचं नाव डिक्लेअर झालेलं नव्हतं त्यावेळेस. आणि लोकमतनं तर टाकलंच होतं. ते नाथाभाऊंनी सांगितलं की मी निवडणुकीतून माघार घेतो आहे, तुम्हाला जर आठवत असेल तर आत्ता 5-7 दिवसापूर्वी. त्यामुळे स्पष्ट होतं की मला त्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं नाही. माझी इच्छा जवळ होती निवडणुकीला उभं राहायची. आणि मी निवडणुकींना कधीही घाबरणारा माणूस नाही. कुणी समोर कुणी असो, आजपर्यंत मी घाबरलो नाही. मी निवडून येत आलेलो, मी कधी घाबरलो नाही निवडणुकींना. आणि निवडणुकीला जिंकत आलेला आहे. विशेष म्हणजे पब्लिकमधून मी असा कोण्या कानाकोपऱ्यातनं निवडून नव्हतं आलं, मी पब्लिकमधूनही निवडून आलेलं आहे. आणि जवळपास 30 वर्ष
मी जनतेमधनं सातत्यानं निवडून आलो, हजारो मताधिक्यानं निवडून आलो. मी काही घराणेशाहीवर निवडून नाही आलो. माझे कोणी घराणे, माझे वडील काही ग्रामपंचायतचे सरपंच नव्हते, का सदस्य नव्हते. कुठली घराणेशाही आहे? आणि आमच्या कर्तृत्वावर आम्ही निवडून येत गेलो, पक्षाच्या नेतृत्वाच्या विश्वासावर आम्ही निवडून घेत गेलो, कार्यकर्त्यांच्या परिश्रमानं निवडून घेत गेलो. आणि अजूनही पुढे असा काही प्रसंग आला, तब्येत चांगली झाल्यानंतर मी निवडून येणार 100%, अशी माझी तब्येत चांगली झाल्यानंतर असं मला विश्वास आहे. आणि त्यामुळे सतीश अण्णांनी जे काही केलेलं आहे ते चुकीचं वक्तव्य आहे. उगाच गैरसमज पसरू नये. मी आधीच सूचना केली होती माननीय शरद पवार साहेबांनी, आणि मी उभं राहावं का नाही राहावं हे मला कोण सांगणार? तुम्ही कोणी सांगणार मला? माझा पक्ष सांगेल ना मला. माझा पक्ष जसा आदेश देईल त्याप्रमाणे काम करणारा मी माणूस आहे. मी अशातला माणूस नाही. भाऊ, संजय पवारांची पण प्रेस झाली काल आणि त्यांनी सांगितलं की एकनाथराव खडसेंनी पळ काढलेला आहे, रणछोडदास म्हटलेलं त्यांनी तुम्हाला. संजय पवार हा काही फार मोठा माणूस नाही आहे की त्याला नाथाभाऊ. मी एक गटनेता आहे महाराष्ट्राचा, विधान परिषदेतला मंत्री राहिलेला आहे, विरोधी पक्षनेता राहिलेला आहे. संजय पवार एक किरकोळ माणूस आहे माझ्या दृष्टिकोनातून. त्यानं कधी आयुष्यामध्ये एकही निवडणूक पब्लिकमधनं निवडून आलेला नाही आहे. पब्लिकमधून जर माणूस निवडून तर त्याला खरी किंमत असते. मागच्या दरवाजाने यायचं. शरद पवारांच्या जीवावर निवडणुका लढवायच्या. आतापर्यंत शरद पवारांच्या जीवावरच लढलं की नाही. आतापर्यंत मला म्हणतो की राजीनामा दिला पाहिजे वगैरे, पण मी काही त्यांच्या मतांना निवडून आलो नव्हतो. मी शरद पवार साहेबांच्या मतांवर निवडून आलेलो होतो. ज्या दिवशी मी निवडून आलो ते सर्वचे सर्व मतं शरद पवार साहेबांचे होते, हे यांचे नव्हते. उलट ह्यांनी शरद पवार साहेबांची गद्दारी केली आणि ह्यांनी अजित पवारांचा गट वेगळा निर्माण करून शरद पवार साहेबांवर विश्वासघात केला. त्यामुळे आणि त्याचं फार एवढं विस्तृत सांगणे एवढंही तो की फार माणूस मोठा नाही. त्याचं चारित्र किंवा त्याने आतापर्यंत इकडून तिकडे जाणं, तिकडून इकडे जाणं, अर्ध्या रात्री बदलणं. नाथाभाऊच्या भरोसा जिल्हा बँकेत निवडून आला, राजीनामा देणार ना. हे जनतेला स्पष्ट माहिती की नाथाभाऊच्या पॅनलमध्ये आला निवडून. त्यांना सोडून गेलो तू का राजीनामा दे. अजित पवारांवर टीका तुम्ही केली म्हणून त्यांना तो रोष आहे तुमचा अर्थ. अजित पवारांवर टीका मी राजकीय माणूस आहे. माझी उंची जी आहे ते अजित पवारवर टीका करणे इतकी आहे, ह्याची इतकी नाही आहे गल्लीत. वंचित बहुजन आघाडीचं. आणि आता संजय पवारचं हे तुम्ही म्हणता की एका घराण्याचं वाचणं. संजय पवार हे दुसऱ्या म्हणजे वेगळ्या इच्छेत निवडून आल्या स्थानिक स्वराज्यामध्ये. जिल्हा बँकेचे चेअरमन, स्वतः म्हणजे संचालक. संजय पवारकडे स्वतःच्या एकट्याकडे किती पदं आहे, दुसऱ्याला बोलण्याचा काय अधिकार आहे? स्वतः संचालक आहे कापूस पणन सहकारी फेडरेशन नागपूर, संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई, जळगाव जिल्हा कॉटन फेडरेशन जळगाव, सहकार बोर्ड जळगाव, एरंडोल तालुका शेतकरी संघ जळगाव, कृषी औद्योगिक सहकारी सोसायटी जळगाव, स्वतःचा चुलत भाऊ कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव, स्वतःचा दुसरा चुलत भाऊ पंचायत समिती धरणगाव माजी सभापती, दुसरा भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे समन्वयक आणि स्वतः जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजित पवार. इतकं पद तू एकट्याच आहे, घरात नाही आहे, एकट्याच आहे. तो दुसऱ्या कार्यकर्त्याला काय अधिकार आहे लोकांना बोलण्याचा? नाथाबूनं जे काही मिळवलेलं आहे ते नाथाबूच्या कष्टाने, मेहनतीने, जिद्दीने, परिश्रमाने, कार्यकर्त्यांच्या बळावर मिळवलेलं आहे. आणि त्यामुळे मला कोणी असं म्हणू शकत, मी लाचार माणूस नाही आहे, मी लढणारा माणूस आणि लढत आलेला आहे. आता एक मला माहीत आहे, मला आनंद या गोष्टीचा वाटतो आहे की शेवटी सगळेच दगड मारायला काय लागले याचा अर्थ नाथाभाऊ मजबूत आहे. तुमची स्वतःची पत्नी ही गोष्ट खरी आहे ना. एक अकेला सबको भारी आहे, तुम चिंता मत करो. जळगाव लोकसभेचं विद्यमान खासदार यांचं तिकीट कापलं गेलेलं आहे, दुसऱ्यांदा देण्यात आलंय. तुम्ही जे नाराज लोक आहेत ते काही संपर्कात आहे आपल्या? माझे कोणी संपर्कात नाही. रक्षाताईंनी आपले आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतील असं म्हटलंय, याकडे कसं बघायचं? रक्षाताई माझी सून आहे आणि महाभारत भगवद्गीता मी पाहिलेली आहे. त्यामुळे भीष्म आणि अर्जुन जरी एकमेकांचे शिष्य होते, नातेवाईक होते, तरी ते एकमेकांच्या विरोधात लढत होते. त्यावेळी भीष्माने अर्जुनांना विजयाचाच आशीर्वाद दिला होता, पराभवाचा दिला नव्हता. तुम्ही काय आशीर्वाद दिला? नाही, मी तर आशीर्वाद देणारच आणि सर्वांना सदिच्छाच देणार आहे. मला जर स्मिता वाघे माझ्या पाय धरायला आले तर मी म्हटलं त्याला सदिच्छा देईल, तुला शुभेच्छा. राजकारणामध्ये मन मोकळं असावं लागतं, कोणतं असावं नाही लागत. तुम्हाला 2 दिवसामध्ये रावेर लोकसभा क्षेत्रात असेल एक मान्यवर उमेदवार असेल.
अशी लुटूपुटूची लढाई रावेर लोकसभा क्षेत्रात होणार नाही. या ठिकाणी राजकारणामधला एक प्रगल्भ मान्यवर किंवा एक चांगला मजबूत कार्यकर्ता ज्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल त्याची शिफारस काही जणांची आम्ही केलेली आहे. पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही पक्षाचं काम करू, पक्षाच्या बरोबर कायम राहू आणि आता पूर्ण जिल्हा पिंजून काढण्याची जबाबदारी माझी आहे. मी जिल्हाभरामध्ये त्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम करू. रक्षाताईंच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे त्याला यावेळेला. काय हरकत आहे? सुनेत्रा पवार आणि अजित पवार करतात आहे ना, सुप्रिया तुळे आणि सुनेत्रा पवार करतायत ना, म्हणून असं पण केलं तर काय बिघडत होतं. अनेक उदाहरणं आहे. आमच्या मध्य प्रदेशचे कितीतरी उदाहरणं आहे, इथले कितीतरी उदाहरणं आहे. अगदी याच्यामध्ये आमचा सतीश अण्णा करण पवारच्या विरोधात प्रचार करतोच ना नेहमी, एकाच घरात आहे. ते वेगवेगळ्या ना, त्यात काही नव्या नसतं राजकारणात, असं काही नाही. भाऊ, ही निवडणूक धर्मसंकट आहे असं वाटतंय तुम्हाला? मला अजिबात धर्मसंकट वाटत नाही. ज्या पक्षाने मला जसे आदेश दिले, जो पक्ष मला हे करेल त्या पक्षाच्या बरोबर मी राहणार आहे. आणि पक्ष मला जाब विचारले, मला दुसऱ्या कुणीही जाब विचारले त्याला मी बांधील नाही. माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला जाब विचारलं, मी त्याला उत्तर द्यायला बांधलं नाही. आलतो फालतू लोकांना फारसं नोंद घेणे इतपत मी लहानही नाही आणि त्याची नोंद घेण्याची मला आवश्यकताही नाही. मला 40 वर्ष 45 वर्ष झाले राजकारणामध्ये. तुम्ही मला राजकारणामध्ये पाहिलेलं आहे आणि राजकारणामध्ये किती मजबूतीने मी हा पक्ष उभा केला, भाजप किती मजबूतीने या ठिकाणी सत्तास्थानावर लोकांना जे मी तयार केलेले कार्यकर्ते आज त्याच पदावर येऊ इच्छित आहे. बरेचसे आमचे माझ्या हातून जे मोठे झाले तेच कार्यकर्ते येत आहेत. पण मी काही आता मोठे पण केलं नाही की मी याला मोठं केलं मग माझ्यामुळे तिकीट मिळालं. पक्षाच्या एक वेळ बांधील ठेवली तर पक्ष ज्याप्रमाणे आपल्याला आदेश देईल त्या पक्षाने सांगितलं घरी बसा, आम्ही घरी बसायला ना, तर तुम्ही मला कोण सांगणार आहे हो?